संसदेत आज पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे आणि याचं कारण आज ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावर संसदेत मॅरेथॉन चर्चा होणार आहे। आज लोकसभेत 16 तास तर राज्यसभेत 9 तास चर्चा होणार आहे। काँग्रेसने खासदारांना संसदेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केलाय। त्याचबरोबर सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे हे देखील ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत सहभागी होणार आहेत। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवरून राज्यसभा आणि लोकसभेत गोंधळ होता। या मुद्द्यांवर चर्चा व्हावी अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली होती। अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे। रामराजे, खरं तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवर राज्यसभा आणि लोकसभेत गोंधळ होता आणि या मुद्द्यांवर चर्चा व्हावी अशी विरोधकांची मागणी होती। आज नेमकं तेच होत आहे काय, याची अधिकची अपडेट्स आपल्याला मिळत आहेत? बिलकुल, आज चर्चा होणार आहे ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावर, आणि ही चर्चा जी आहे ती साधारणतः 16 तास असणार आहे। परंतु त्यापूर्वीच विरोधकांनी रणनीती आखलेली आहे आणि 3 लाईन व्हीप जो आहे तो सर्वांना पाठवण्यात आलेला आहे काँग्रेसनं। 3 लाईन व्हीपचा अर्थ असतो की सक्तीनं हजर राहायचं आहे। 28, 29 आणि 30 या 3 दिवस हजर राहायचे आहेत आणि जे हजर राहणार नाहीत त्यांचं सदस्यत्व रद्द करायला पक्षला परवानगी आहे। त्यामुळे 3 लाईन व्हीप नुसार खासदारांना वागावं लागतं, त्यांना कंपल्सरी संसदेमध्ये हजर राहावं लागतं। त्याचबरोबर आज एनडीएनं आपलं शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी, म्हणजेच की एनडीए मजबूत आहे, एकत्र आहे ऑपरेशन सिंदूर पहलगामच्या मुद्द्यावर, आणि त्यासाठी एनडीएतील सर्व घटक पक्ष, मग ते शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष असेल, अजित पवार यांचा पक्ष असेल किंवा इतर महत्वाचे छोटे छोटे पक्ष जे आहेत एनडीएचे घटक पक्ष, ते आज मकरद्वारवर 10 वाजता शक्ती प्रदर्शन करणार आहेत। आणि त्यानंतर इंडिया आघाडीचे संपूर्ण नेते, मग त्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी असतील, त्याचबरोबर त्याच्यामध्ये शरद पवार यांची पार्टी असेल, उद्धव ठाकरे यांची पार्टी असेल, साधारणतः 10:30 वाजता निदर्शनं करणार आहेत मकरद्वार म्हणजे संसदेमध्येच। त्यामुळे हे दोन्ही निदर्शनं 10 आणि 10:30 असणार आहेत, म्हणजे की 11 वाजता संसद सुरू होण्याच्या अगोदरची ही निदर्शनं असणार आहेत। आणि त्याचबरोबर एक विरोधकांनी सुद्धा रणनीती आखलेली आहे की कशा पद्धतीनं पहलगामचे आणि ऑपरेशन सिंदूरचे मुद्दे जे आहेत ते आज उचलायचे आहेत, कारण बरेचसे मुद्दे आहेत। उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी पण सांगितलेलं आहे की दहशतवादी आले परंतु गेले कुठे, त्यांना का पकडण्यात आलेलं नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी सुद्धा हाच सवाल उपस्थित केलेला आहे। राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केलेला आहे की आपले जे एअरक्राफ्ट गेले तर त्यामध्ये किती पायलट जे आहेत ते तिथे संपूर्ण पाकिस्तानने जे आहे ते हल्ला केला आणि त्याच्यामध्ये निकामी झालेले आहेत, किती एअरक्राफ्ट निकामी झालेले आहेत, असे सवाल सुद्धा उपस्थित केले आहेत। ते आज संपूर्ण लोकसभेमध्ये पाहायला मिळतील। काँग्रेसचे गौरव गोगोई हे आज या चर्चेला सुरुवात करणार असल्याची माहिती आहे। नक्कीच रामराजे, अधिवेशनावर आपलं लक्ष असेल, याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।